माझ्या सर्व मित्रांना संजय चरपेकडून नमस्कार. मित्रांनो, संजीवनीच्या या भागात आज आपण चर्चा करणार आहोत की आपल्या संस्कृतीत वृद्धाश्रमाचा प्रवेश का व कसा झाला. कालच माझ्या वाचनात एक बातमी आली की डॉक्टर अरुण गोदमगावकर हे नांदेड जिल्ह्यातील गोदमगावचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ होते आणि ते बिलोली येथे स्थायिक झाले होते. मित्रांनो, या डॉक्टरांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य होते. मुलाला त्यांनी MD डॉक्टर केले आणि मुलीला सुद्धा डॉक्टर केले आणि दोन्हीही डॉक्टर झाल्या कारणाने दोघांनाही त्यांनी अमेरिकेला पाठवले. गंमत अशी आहे, आपल्या मुलींना अमेरिकेला त्यांनी पाठवले आणि जावई आणि सून ही लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाले. मित्रांनो, मुलाने आणि मुलीने आपला संसार हा अमेरिकेतच थाटला, परंतु आपले आईवडील भारतात आहेत हे ते विसरूनच गेले. मग त्यांना अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. तर त्या वृद्धाश्रमात असतानाच आधी डॉक्टरांची पत्नी वारली. त्यांची पत्नी वारली तेव्हा आपल्या मुलीला आणि जावायला निरोप देण्यात आला होता की तुमची आई वारलेली आहे. परंतु या अतिजवळच्या नातेवाईकांपैकी आणि मुलींपैकी कोणीही त्यांच्याकडे येऊन पाहिले नाही. त्यांचे अंत्यसंस्कार डॉक्टरांच्या उपस्थितीत आश्रमातील लोकांनीच केले आणि त्यानंतर 4 वर्षांनी डॉक्टरांचा सुद्धा मृत्यू झाला आणि डॉक्टर वारल्याचा निरोप हा त्यांच्या मुलीला दिला आणि त्यांनी निष्ठुरपणे सांगितले की आमची काही हरकत नाही, तुम्ही तिकडेच त्यांचा अंत्यविधी उरकून घ्या. तर मित्रांनो, वृद्धाश्रमातील लोकांनीच त्यांचा अंत्यविधी हा केला आणि साश्रू नयनांनीच त्यांना निरोप दिला. आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढं उच्च शिक्षित केले आणि आपल्या आईवडिलांकडे आपल्याला वेळ असू नये यापेक्षा दुर्दैव काय असावे. आता या पुढची गंमत सांगतो की आज भारतात एकूण 1150 वृद्धाश्रम आहेत आणि त्या वृद्धाश्रमात तब्बल 97,000 वृद्ध लोक आज आसरा घेऊन आहेत आणि महाराष्ट्रात 24 वृद्धाश्रम असे आहेत की ज्याला सरकारी अनुदान मिळते आणि सगळ्यात जास्त वृद्धाश्रम जर कुठे असतील तर ते पुण्यात आहेत. तब्बल 65 वृद्धाश्रम पुण्यात आहेत आणि पुणे हे संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखले जाते आणि शिक्षणाचं सुद्धा माहेरघर ओळखले जाते. तर मित्रांनो, विचार करण्याची बाब ही आहे की पुण्यासारख्या शहरात सगळ्यात जास्त 50 वृद्धाश्रम असण्याचं कारण काय. आपण आपल्या मुलांना संस्कार देऊ शकलो नाही असेच यातून दिसून येते. दुसरे असे की एक मूल सुगंधी फूल या कारणामुळे ज्यांना एकच मूल झाले त्यांनी त्या मुलाला अतिशय लाडाकोडात वाढवले आणि त्या मुलावर जे संस्कार आपण करायला पाहिजे होते ते संस्कार त्या आईवडिलांना करता आले नाहीत. त्यामुळे त्याचा परिपाक असा झाला की त्याचा दुष्परिणाम असा झाला की मुलांना आईवडिलांची किंमत राहिली नाही असे दिसून येते. आईवडील आपल्या रक्ताचं पाणी करतात, हाडाचे काढं करतात आणि जे स्वप्न आपण पाहिलं ते पूर्ण झालं नाही म्हणून ते स्वप्न आपल्या मुलाच्या आयुष्यात उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. यात आईवडिलांची चूक कुठली आहे. तर मित्रांनो, खरी गंमत ही आहे की आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यास कमी पडतो की काय असे दिसून येते. पण मी एक सांगू इच्छितो की या 1150 वृद्धाश्रमात एकही वृद्धाश्रम हा मुस्लिमांचा नाही. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. निदान आपण हा गुण तर नक्कीच घेऊ शकतो की आपला परिवार किती महत्त्वाचा असते. आपल्या ईश्वरानंतर जर खरे ईश्वर कोणता असेल तर ते आपले आईवडील असतात. हीच बाब आज आपल्या येणाऱ्या पिढीच्या मनावर बिंबवण्याची वेळ आलेली आहे. आपण यातून नक्कीच काहीतरी धडा घेऊया आणि अतिशय चांगला धडा घेऊया आणि शासनाने सुद्धा वृद्धाश्रमाची संख्या का वाढली त्याकडे शासनाची काही धोरणं चुकली का
की काही कायदे करावेच पाहिजे होते, ज्या अनुषंगाने आपल्या पारिवारिक जीवनात आईवडिलांचा सुद्धा सहभाग राहील आणि संसार हा आपला आयुष्याचा शेवट हा अतिशय चांगल्या प्रकारे शेवटाला जाईल. मित्रांनो, वृद्धाश्रमाची ही गोष्ट मी डॉक्टर अरुण गोधमगावकर यांचे जेव्हा पेपरमध्ये लेख वाचला त्यानंतर माझे मन हेलावून गेले आणि हा मुद्दा मी आपल्यासमोर मांडावा या उद्देशानेच आज आपल्यासमोर आलो होतो. तर कृपया आपल्याला जर माझा विचार आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.